स्वच्छ हवा हक्क आहे, उपकार नाही. वाढत्या प्रदूषणाविरोधात बालेवाडीकरांचा थेट एल्गार. बालेवाडी आणि बालेवाडी वेलफेअर फेडरेशन BWFच्या रहिवाशांनी परिसरातील गंभीर वायू प्रदूषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक आवाहन केलेलं आहे. बालेवाडी आज विकासाच्या नावाखाली प्रदूषणाचं केंद्र बनत चालल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला आहे. रहिवाशांच्या निवेदनानुसार हवा कायदा म्हणजेच प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण, NCAP मार्गदर्शक तत्वे तसेच MPCB, CPCB, NGT आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे स्पष्ट उल्लंघन होत आहे. नोव्हेंबर 2023 पासून निर्देश असतानाही पुणे महानगरपालिकेकडून GRAP प्रभावीपणे राबवण्यात आलेला नाही किंवा कोणतीही ठोस संरचित कारवाई झालेली नाही असा आरोप करण्यात आलेला आहे. चालू मेट्रो प्रकल्प, मोठ्या प्रमाणावरती सुरू असलेली बांधकामे, रस्त्यांवरील धूळ आणि वाढती वाहतूक यामुळे परिसरातील हवा अधिक विषारी होत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. परिणामी श्वसनाचे विकार, ॲलर्जी आणि इतर आरोग्य समस्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या संपूर्ण परिस्थितीत सतत वातावरणीय हवा गुणवत्ता देखरेख केंद्र CAAQMS नसणं ही मोठी चिंतेची बाब असल्याचं रहिवाशांनी अधोरेखित केलेलं आहे. रिअल टाइम हवा गुणवत्ता डेटा उपलब्ध नसल्यामुळे प्रदूषण नियंत्रणाचे उपाय केवळ कागदांपुरतेच मर्यादित राहिल्याचा देखील इथे मोठा आरोप करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती रहिवाशांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये बांधकामाच्या धुळीवर कडक नियंत्रण, प्रभावी कचरा व्यवस्थापन, यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छता, RMC प्लांट्सचे कठोर नियमन, ग्रीन बफर उभारणी आणि उघड्यावर कचरा जाळण्याविरोधात कडक अंमलबजावणी यांचा समावेश आहे. स्वच्छ हवा हा मूलभूत अधिकार आहे, विशेष अधिकार नाही असा ठाम संदेश देत बालेवाडीकरांनी तात्काळ आणि परिणामकारक कारवाईची मागणी केली आहे. यावर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आहे.